हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं स्पूनफीड एज्युकेशनमध्ये. तुम्हाला तर माहितीच असेल आपण सुरू केलेल्या इनिशिएटिव्हनुसार आपण पूर्ण पूर्ण 10th मॅथ्स सेमी इंग्लिशमध्ये पूर्ण करत आहोत. तर तुमच्या सपोर्टची आमच्या पूर्ण स्पूनफीड टीमला खूप गरज आहे. तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक केलं नसेल तर क्लिक करा आणि ती बेल आयकॉन दाबायला तेवढं विसरू नका. तर मागील 2 लेक्चरमध्ये आपण पाहिलं की आपण ग्राफ मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सोडवायचे. तसेच आपण फर्स्ट मेथड जशीच ती नॉर्मल मेथड आहे त्यांनी पण पाहिले. तसंच आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मध्ये आपण द इक्वेशन आपण 2 व्हेरिएबलमधले इक्वेशन आपण क्रॅमर्स रूल म्हणजे त्याला क्रॅमर्स रूल म्हणजे त्याला काही काही जण डिटर्मिनंट मेथड असं पण म्हणतात. डिटर्मिनंट असं पण म्हणतात. तर ह्या पद्धतीने आपण कसं सोडून घ्यायचं ते आपण पाहू. तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, की जे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? आता मला माहिती आहे तुम्हाला माहिती असेल, की लिनियर इक्वेशन म्हणजे असे इक्वेशन ज्याचं ज्याची फायनल डायग्राम ही एका लाईनमध्ये येते. आता कशी येते ती आपण ग्राफमध्ये पाहिली. तसंच लिनियर इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल, व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल हा फॉर्मॅट नसला पाहिजे. आता तुम्हाला जे काही लिनियर इक्वेशनचा जो काही फॉर्मॅट असेल, तो आपल्याला माहिती आहे. तो असणार आहे ax प्लस by प्लस इज इक्वल टू सी असा जो फॉर्मॅट असणार आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 2x मायनस 3y इज इक्वल टू 5. 2x मायनस 3y इज इक्वल टू 5 आपण घेतलं. तर हा फॉर्मॅट आणि हा फॉर्मॅट सेम असणार आहे. वेअर ए, बी अँड सी आर कॉन्स्टंट म्हणजेच 2 वजा 3 आणि 5 हे कॉन्स्टंट आहे आणि एक्स वाय हे 2 व्हेरिएबल आहेत. आपल्याला 2 व्हेरिएबल पाहिजेत आणि एक प्युअर कॉन्स्टंट पाहिजे. असे जर फॉर्मॅटमध्ये जर आपलं इक्वेशन असेल तर तर आपण क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड वापरू शकतो. तर डिटर्मिनंट मेथडमध्ये पहिल्यांदा समजून घेण्यासाठी ते समजण्याची एकच गोष्ट आहे जी की डिटर्मिनंट सोडवायचा कसा. जर आपण उदाहरण घेतलं 2x मायनस 3y इज इक्वल टू 5 आणि 5 जे 5x प्लस 2y इज इक्वल टू 9 हे जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला डिटर्मिनंट कसा काढायचा असतो. जो पहिला मेन डिटर्मिनंट काढायचा असतो तो असतो जे की एक्सचे कॉन्स्टंट असतात ते घ्यायचे. जसं की एक्सचा कॉन्स्टंट इथं 2 नंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कॉन्स्टंट आहे 5 म्हणजे 5 वायचा कॉन्स्टंट आहे -3 इथे बऱ्याच जणांची चूक होते फक्त 3 येतात आणि साइन घ्यायचं विसरतात. तसंच वायचा दुसरा कॉन्स्टंट आहे 2. आता हे सोडवताना आपल्याला लक्षात ठेवायचं की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि जे काही उत्तर येईल त्याच्यामध्ये निगेटिव्हचं चिन्ह द्यायचं. याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे निगेटिव्हचं चिन्ह. निगेटिव्हचं चिन्ह द्यायला बरेच जण विसरतात आणि चिन्हांचं अ, चिन्हांमध्ये कसं खेळायचं ते तुम्हाला माहिती नसल्यामुळे बरेच जण ह्यात चुकतात. तर आता आपण पाहू. आता आपल्याला माहिती आहे क्रॉस करायचं म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 होणार 4. तसंच इथं 5 गुणिले वजा 3. 5 गुणिले वजा 3 होणार 5 त्रिक 15. पण 15चं चिन्ह येणार वजा आणि ह्या दोन्हीमध्ये आपल्याला एक वेगळं चिन्ह येणार आहे तेच असणार आहे निगेटिव्ह. आता हे असल्यानंतर आपण काय करणार 4 समान चिन्ह आहेत मायनस 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 समान चिन्हांची बेरीज आणि इथं प्लस म्हणजे आपलं फायनल डिटर्मिनंटचा आन्सर 19 येणार आहे. आता ह्याच एक्झाम्पलवरून आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मधलं पहिलं गणित सोडवू शकतो. जसं की इथं पाहिलं आपण 3 3 4 2 5 हा डिटर्मिनंट आपल्याला त्यांनीच सेपरेट दिलेला आहे. तर आपण आता फक्त सोडवायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार क्रॉस म्हणजेच कसं 5 त्रिक 15 होणार म्हणजे 3 गुणिले 5 होणार वजा मध्ये चिन्ह कोणतं आहे वजा. वजा चिन्ह दिल्यानंतर 4 दुने 4 म्हणजे 2 गुणिले 4 असं होणार. 2 गुणिले 4 आणि 3 गुणिले 5 असा 3 गुणिले 5 त्यास पूर्ण ह्याचे किती होणार 3 5 15 आणि 2 गुणिले 4 2 गुणिले 4 4 दुने 8 म्हणजे ते त्यांनी दिलेलं आहे. 15 वजा 8 येणार 7. मग हे आपलं फायनल आन्सर झालं. आता जर आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल नंबर 2 पाहिलं. क्वेश्चन नंबर 2 पाहिलं आपण. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला दिसते की आपल्याला हे डिटर्मिनंट सोडवायला दिले आणि हे डिटर्मिनंट आपण सोडून दाखवायचे. तर आपण एक-एक करून ते डिटर्मिनंट सोडून घेऊ. आता मी इथं एक्झाम्पल पेस्ट केलं. आता ह्याच्यानंतर जर पाहिलं आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं, की आपल्याला आता हे सोडवायचं आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये
आपल्याला काय दिलंय -1 2 7 4. आता हे दिल्यानंतर आपण इक्वल टू करणार. इक्वल टू केल्यानंतर 4 एके 4. पण इथं 1ला मायनस चिन्ह आहे म्हणजे -4 येणार. आता ह्या दोघांच्या मध्ये जे मेन चिन्ह आहे ते चिन्ह येणार मी दुसऱ्या कलरने दाखवतो. मायनस मायनस हे आपल्या डिटर्मिनंट सोडवतानाचं चिन्ह आहे आणि 7 दुने 14. 7 दुने 14. आता आपल्याला कळते -4 मायनस समान चिन्हांची बेरीज. समान चिन्हांची बेरीज म्हणजे 14 अधिक 4 18. 18 आणि त्याला मायनस चिन्ह म्हणजे पहिल्या डिटर्मिनंटचा आन्सर आलं -80. तसंच सेकंड डिटर्मिनंट आपण सोडवायला घेतला तर आपल्याला इथं असं दिसेल की आपल्याला दिसतं की परत आपल्याला क्रॉस करायचंय 5 गुणिले 0 म्हणजे 5 गुणिले 0 मध्ये येणार वजा चिन्ह. वजा चिन्ह मी आहे तसंच लिहितो आणि 7 गुणिले 7 म्हणजे वजा 7. जिथं मायनस चिन्ह आहे तिथं ब्रॅकेट टाकायला विसरू नका. ब्रॅकेट टाकलं तर तुमचं पुढची गणित चुकणार नाही. -7 इंटू 3 -7 इंटू 3. आता -7 इंटू 3 मी वेगळ्या कलरमध्ये लिहितो. -7 इंटू 3. आता हे सोडवायला गेलो आपण 5 इंटू 0 इज 0. मायनस साइन जे येलो कलरमध्ये होते ते मी तसंच लिहिलं आणि त्याच्यानंतर 7 त्रिक 21 पण मायनस चिन्ह येणार 21. आता आपल्याला इथं कळते मायनस मायनस समान चिन्हांची बेरीज म्हणजे +21 म्हणजेच आपलं फायनल आन्सर आलं 21. आपण जर थर्ड एक्झाम्पल सोडवायला घेतलं, थर्ड एक्झाम्पलमध्ये पण तुम्हाला पाहिल्यानंतर वाटेल की इतकं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल कसं काय? पण ते कॉम्प्लिकेटेड नाही. ज्याला फ्रॅक्शन्स कसे सोडवायचे ते समजतात, त्याला हे गणित काहीच वाटणार नाही. 7/3, 5/3, 3/2 आणि 1/2. 3/2 अँड 1/2. 3/2 अँड 1/2. आता हे सोडवताना आपण आपली पद्धत वापरणार, की परत एकदा क्रॉस करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच आता इथं मी वेगळ्या कलरने येतो. 7/3 इंटू येणार 1/2. ब्रॅकेट्स दिल्याने तुमची बरीच कामं सोपी होत जातील याची मी गॅरंटी घेतो. त्यामुळं ब्रॅकेट टाकत राहा. नंतर 5/3 इंटू 3/2. 5/3 इंटू 3/2. आता हे जर सोडवलं आपण आता जर आपल्याला माहिती आहे हे फ्रॅक्शन आहेत म्हणजे फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन आपण सरळ करू शकतो. आता इथं बऱ्याच जणांचा असा मिस्टेक होते की फ्रॅक्शन म्हणलं की त्यांच्या लक्षात येतं बेस सेम पाहिजे. बेस सेम पाहिजे पण बेस सेम कधी पाहिजे जेव्हा आपण फ्रॅक्शनची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करत असेल तरच आपल्याला बेस सेम सेम पाहिजे असतो. जेव्हा आपण फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन करतोय 7/3 आणि 1/2 तेव्हा आपल्याला फ्रॅक्शनमध्ये आपल्याला बेस सेम असायची गरज नाहीये. कारण की मल्टिप्लिकेशन आपलं डायरेक्ट होणार 7 इंटू 1 7 आणि 3 दुने 6 मायनस. आता इथं पण तसंच 5 त्रिक 5 त्रिक 15 आणि 3 दुने 6. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथं कळतंय आता 2 फ्रॅक्शनची मध्ये काय आहे 2 फ्रॅक्शनच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे? निगेटिव्हचं. म्हणजे तिथं काय सबट्रॅक्शन होणार आहे फ्रॅक्शनची. सबट्रॅक्शन होताना फ्रॅक्शनची आपण आता इथं म्हणू शकतो की बेस सेम पाहिजे. बेस सेम तर आपल्याला दिसते की 6 तर सेम आहे. म्हणजे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 7 - 15 अपॉन 6. 7 - 15 किती येणार? 3 आणि 5 म्हणजेच 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 15 चिन्ह मायनस अपॉन 6. आता ह्याला 2 नी भाग जातोय. बेत्रिक 6 बेचोकाट म्हणजे फायनल आन्सर येणार -4/3. हे आपलं फायनल आन्सर आलं -4/3 डिटर्मिनंट नंबर 3चं. आपण जर पुढच्या एक्झाम्पलमध्ये गेलो तर आपल्याला आता क्रॅमर्स रूलने जे इक्वेशन आपण पाहिले होते ते इक्वेशन सोडवायचे. तर आपण आपण एक्झाम्पल कॉपी पेस्ट करून घेऊ. आपण जर एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघितलं, जे की आपल्याला इथं असं दिसतंय. हे एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये आपल्याला जे जुने आपण पाहिले होते तसेच इक्वेशन दिलेत. 3x अ, 3x - 4y इज इक्वल टू 10 अँड 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 समजू. आता इथं जर पाहिलं आपण तर आपल्याला कळून जाईल की जे पहिले इक्वेशन आहे ते आपले जनरल फॉर्ममध्ये आहे. जनरल फॉर्ममध्ये आहे का नाही? हे तर आपल्याला जनरल फॉर्म ऑफ लिनिअर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तो कोणता आहे? ax प्लस by इज इक्वल टू c. ह्या फॉर्ममध्ये असेल तर आपण म्हणू शकतो की आपल्या जनरल फॉर्ममध्ये आहे. आता आपले दोन्ही इक्वेशन आहेत, पण जर समजा आपल्याला असं दिलं असतं 3x - 4y -10 इज इक्वल टू 0. -10 इज इक्वल टू 0 हा जर फॉर्म दिला असता
आणि आपल्याला इक्वेशन काढायला आपल्याला आन्सर काढायला लावलं असतं म्हणजेच आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायला लावली असती तर आपण हे ह्याच्यात आपलं गल्लत झाली असती कारण की आपण जो फायनल कॉन्स्टंट आहे तो आपण घेतला नसता जो की -10 आहे आपलं -10 आहे तिकडे जाऊन +10 होणार किंवा बऱ्याच जणांची असं मिस्टेक झाली असती की हा -10च कॉन्स्टंट घेतला असता तर तसं न करता आपण आपल्या पाहिजे त्या फॉर्ममध्ये इक्वेशन आणायचं जसं की हे इक्वेशन मी असं लिहिलं असतं 3x - 4y -10 पलीकडच्या इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर +10 होणार आणि 3x - 4y = 10 असं जर जेव्हा येईल तेव्हा तुम्ही आपल्या जनरल फॉर्ममध्ये काढून घ्यायचं आणि मगच आपलं पुढचं गणित सोडवायला सुरुवात करायची. आता हे आपल्या जनरल फॉर्ममध्ये आता क्रॅमर्स रूलनुसार आपल्याला पहिल्यांदा डिटर्मिनंट काढायचा असतो. डिटर्मिनंटला आपण डी म्हणतो. डी इज इक्वल टू आता डिटर्मिनंटच्या पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कॉन्स्टंट येतात आणि दुसऱ्या कॉलममध्ये वायचे कॉन्स्टंट येतात. जसं की मी जसं एक्स आणि वाय लिहिले तसं तुम्हाला एक्झाममध्ये नाही द्यायचं. मी इथं समजून सांगण्यासाठी असं लिहितोय. तर एक्सचे कॉन्स्टंट कोणते आहेत? 3 आणि 4. 3, 4. तसंच वायचे कॉन्स्टंट कोणते? -4 आणि 3. इथं बऱ्याच जणांची चूक होते -4 घेत नाही, +4 घेतात आणि मग त्यांचं डिटर्मिनंट 100% चुकतो म्हणजे चुकतो. इथं सगळा खेळ चिन्हांचा आहे आणि तुमच्या ॲक्युरसीचा आहे. आता हा डिटर्मिनंट कसा सोडवायचा? आपला आता तुम्हाला कळलं असेल 3 गुणिले 3. 3 3 मध्ये मायनस चिन्ह येणार. मायनस मायनस काय येणार? नंतर येणार -4 × 4. इथं बरेच जण -4 घेत नाही. हे चिन्हाशी गल्लत करतात, की जे मी येलो साइनमध्ये दाखवलंय तेच चिन्ह 4चं आहे असं वाटतं त्यांना. पण -4चं वेगळं चिन्ह आहे आणि जे आपलं डिटर्मिनंट सोडवायचं येलो चिन्ह मायनस आहे ते वेगळं आहे. तर आता इथं पाहिलं तर आपण 3 त्रिक 9 मायनस चिन्ह आहे तसंच घेतलं. 4 चोक 16 म्हणजेच -16 येणार आणि -16 आणि समान चिन्हांची बेरीज 9 आता निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे समान चिन्हांची बेरीज होणार आणि 16 म्हणजे 9 + 16 येणार 25 आन्सर. पहिलं डिटर्मिनंटचं आन्सर आलं. डीचं आन्सर आलं 25. ह्याला आपण 3 नंबर बांधलं. आता आपल्याला पुढचा काढायचा आहे dx. आता जेव्हा समजून जायचं जेव्हा आपल्याला dx काढायचा आहे तेव्हा जो आपला वरचा डिटर्मिनंट जो काढलाय जो की ह्या इथं दिसतोय. तुम्हाला हा दिसेल डिटर्मिनंट. जो डिटर्मिनंट काढलाय आपल्याला dx काढायचं आहे म्हणल्यावर एक्सची व्हॅल्यू गायब करून टाकायची. एक्सची व्हॅल्यू गायब करायची म्हणजे काय? आपण वायची व्हॅल्यू आहे तसंच लिहून देऊ. -4, 3 आणि एक्सची व्हॅल्यू म्हणजे 3 आणि 4 तो इथं लिहायचा नाही dxला. त्याच्याऐवजी वायच्या व्हॅल्यू लिहायच्या. वायच्या व्हॅल्यू कोणत्या होत्या? वायच्या व्हॅल्यूज म्हणतात. म्हणजेच कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू लिहायच्या. कॉन्स्टंट कोणते? 10 आणि 10 अँड 5. कॉन्स्टंट आहे 10 अँड 5. मग आपण कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू एक्सच्या जागी लिहिल्या. आपण कशाला रिप्लेस केलं? आपण रिप्लेस केलं एक्सला रिप्लेस केलं कॉन्स्टंटने. कशाला रिप्लेस केलं? एक्सला रिप्लेस केलं कॉन्स्टंटने. आता मी इथं थोडक्यात लिहितो. जेव्हा तुम्ही पाहताल तेव्हा तुम्हाला एक्सला रिप्लेस कशाला केलं आपण? सी म्हणजेच कॉन्स्टंटने रिप्लेस केलं. आता याच्यानंतर परत डिटर्मिनंट कसं सोडवायचं सगळ्यांना माहिती आहे. तसंच आपण इथे काय करणार 10 × 3 मध्ये चिन्ह मायनस चिन्ह हे डिटर्मिनंटचं आणि त्याच्यानंतर परत -4 × 5. आता हे केल्यानंतर 3 काहीतरी 30 मध्ये मायनस चिन्ह हे -4 पंचे 20 आता -20 -20 का 4ला मायनस चिन्ह होतं म्हणून. आता 30 समान चिन्हांची मायनस मायनस प्लस समान चिन्हांची बेरीज आणि इकडे 20 म्हणजे 30 + 20 50. ह्याला आपण नंबर 4 म्हणू. आता इथे काय होतं हे व्हॅल्यू आली आपली dxची. dxची व्हॅल्यू आली. आता आपल्याला तशीच dy ची व्हॅल्यू काढायची. dy ची व्हॅल्यू काढताना काय करणार आपण? परत एकदा तीच मेथड फक्त आता एक्सच्या कॉन्स्टंटच्या जे आपल्याला वायचे कॉन्स्टंट चेंज करायचे. म्हणजेच काय? आता एक्सचे कॉन्स्टंट डी मध्ये काय होते 3, 4 म्हणजे मी 3, 4 लिहिणार. 3, 4 आणि वायचे कॉन्स्टंट काय होते -4, 3 ते आपण लिहिणार नाही. त्याच्याऐवजी काय लिहिणार 10 आणि 3 जे की कॉन्स्टंट आहे. 10 आणि 5 10 आणि 5 म्हणजेच आपण इथं काय केलं? आपण इथं काय केलं? वायचे कॉन्स्टंट चेंज करून जे मेन कॉन्स्टंट आहेत ते रिप्लेस केले. रिप्लेस केल्यानंतर आपल्याला परत एकदा हे कसं सोडवायचं माहिती आहे. 3 × 5 मध्ये चिन्ह येणार मायनस जे की डिटर्मिनंटचं आहे. त्याच्यानंतर 10 × 4 आता इथं 3 15 वजा 4 × 40 40 - 15 15 म्हणजेच काय येणार 5 म्हणजे 25 25 आणि इथं देताना मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 40चं चिन्ह यायला पाहिजे. म्हणजेच इथं मायनस येणार. इथं विरुद्ध चिन्ह होते. 15ला प्लस होतं, 40ला मायनस होतं. म्हणजे विरुद्ध चिन्हांची वजाबाकी म्हणजेच -25 आलं. म्हणजेच आपले dy ची व्हॅल्यू किती आली? -25. ह्याला आपण नंबर 5 म्हणलं.
ह्याला नंबर 5 म्हणलं. आता आपण म्हणायचं इथं बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला काय आहे? एक्सची व्हॅल्यू इज इक्वल टू dx बाय डी. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच dx बाय डी. आता आपल्याला माहिती आहे एक्स इज इक्वल टू देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता जे देअरफॉर मी इथं एका लाईनीत लिहिलंय ते तुम्ही वहीच्या तुमच्या पुढच्या लाईनीत लिहू शकता. मग ह्याची काही हे नाहीये, कंपल्शन नाहीये. तुम्ही कसं पण लिहू शकता. एक्स इज इक्वल टू काय ना dx ची व्हॅल्यू. dx ची व्हॅल्यू किती आहे? आपल्याला माहिती आहे dx ची व्हॅल्यू आहे 50. म्हणजे काय लिहिणार मी 50. आणि आपल्याला ह्याची व्हॅल्यू किती येते? डी ची व्हॅल्यू होती 25. डी ची व्हॅल्यू होती अपॉन 25. आणि इथं लिहिणार फ्रॉम आपण कोणतं लिहिलं तर फ्रॉम 3 अँड 4. इक्वेशन नंबर 3 अँड 4. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू फायनल किती येणार? 25 दुने. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 2. हे आपलं फायनल आन्सर आलं. तसंच आपण जर पुढं पाहिलं परत बाय क्रॅमर्स रूलनेच y इज इक्वल टू काय येणार? ॲब्सोल्युटली राईट, dy बाय डी. म्हणजेच काय? dy बाय डी म्हणजेच काय? देअरफॉर मी त्याच्या व्हॅल्यू टाकतो इथं. y इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू किती ती? इथं दिसते आपल्याला dy ची व्हॅल्यू -25 अपॉन dx म्हणजेच डिटर्मिनंटची व्हॅल्यू होती 25. 25 25 एके 25. पण त्याला चिन्ह किती आहे? मायनस. इथं मायनस चिन्ह द्यायला विसरतात आणि मग तुमचं गणित चुकतं. y इज इक्वल टू -1. x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -1. हे आपलं फायनल आन्सर आलं. म्हणजेच आपलं फायनल आन्सर आलं xy इक्वल टू 2 -1. हे आपलं फायनल आन्सर आलं. आता तसंच जर आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं तर सेकंड एक्झाम्पलमध्ये मी सेकंड एक्झाम्पल सोडवत नाही. मी थर्ड एक्झाम्पल सोडवतो कारण की नाही, सेकंड एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. त्यात फॉर्मॅट चुकलेलं आहे. तर मी आपण सेकंड एक्झाम्पल घेतो. आता जर सेकंड एक्झाम्पल आपण पाहिले इथं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की 4x + 3y - 4 = 0. आता हे इक्वेशन जे आहे 4x + 3y - 4 = 0 हे आपल्या जनरल फॉर्ममध्ये नाही. इट इज नॉट इन आवर जनरल फॉर्म. इट इज नॉट इन जनरल फॉर्म. जनरल फॉर्म कोणता जनरल फॉर्म होता? ax + by इक्वल टू होतं. इक्वल टू सी होतं. पण इथं सी काय आहे? सी इक्वल टूच्या लेफ्ट साईडला आहे. इथं सी काय आहे? इक्वल टूच्या राईट साईडला आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? इक्वेशनमध्ये थोडा बदल करायचा. 4x + 3y -4 होता. -4 इक्वल टू साईनच्या पलीकडे गेला. म्हणजेच लेफ्ट साईडवरून राईट साईडला गेला, चिन्ह बदलणार. मायनस होतं ते प्लस होणार. म्हणजे 4. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. तसंच 6x इज इक्वल टू 8 - 5y. 8 - 5y हे आपल्याला इक्वेशन दिले. आता इथं आपल्याला कळेल की 6x ला अजून एक y ची जोडी पाहिजे. y ची जोडी इथं नाहीये. y ची जोडी नाहीये मग काय करणार? y ची जोडी जिथं आहे तिकडून आपण इकडे आणायची. 6x आहे तसं लिहिलं. 5y होतं. इथं जे 5y होतं ते इक्वल टू साईनच्या पलीकडे गेलं. नंतर -5 होतं तर +5 होणार. म्हणजेच इकडे होणार 6x + 5y इज इक्वल टू 8. 8 ला आपण काय बदललं का? 8 ला जागेवरच ठेवलं. 8 आहे तसं. तसंच नंबर 2. ह्याला नंबर 2 मधलं आता आपण डिटर्मिनंट लिहू. डिटर्मिनंट कसं लिहिणार? डी इज इक्वल टू आता डी म्हणजे काय? एक्स आणि वायचे कॉन्स्टंट. एक्सचे कॉन्स्टंट काय होते? पहिल्या ह्याच्यात 4 होता, दुसऱ्या ह्याच्यात 6 होता. 4 6 नंतर वायचे कॉन्स्टंट होता 3, ह्याच्यात होता 3, त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये होता 5. आता जे नवीन इक्वेशन आलंय तेच कन्सिडर करायचं आणि पुढे चालायचं. तर आता इथं पाहिलं आपण की डिटर्मिनंट कसं सोडवायचं आहे. मग नंतर आपल्याला माहिती आहे क्रॉस करतो आपण. म्हणजे 4 पंचे येणार. 4 × 5 मध्ये येणार मायनस चिन्ह. मायनस चिन्ह कशाचं आहे? डिटर्मिनंट सोडवण्याचं. तसंच त्याच्यानंतर 3 × 6. 3 × 6. आता जर हे सोडवलं आपण 4 पंचे 20 मध्ये मायनस चिन्ह आणि 6 18 म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार 2. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या इथं 18 नाहीये, इथं 20 आहे. म्हणजे चिन्ह काय येणार? प्लस. म्हणजे त्याला आपण एक नंबर म्हणू. ही आपली डी ची व्हॅल्यू आली. डी ची व्हॅल्यू आली तर आपण परत dx ची व्हॅल्यू काढून घेणार. आता परत तुम्हाला माहिती आहे dx ची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो? x चे कॉन्स्टंट बदलतो आणि तिथं कुठले टाकतो? जे मेन कॉन्स्टंट आहेत. आता इथं मेन कॉन्स्टंट कोणते आहेत? इथं 4 आहे आणि इथं 8 आहे. 4 आणि 8 टाकतो. म्हणजे इथं 4 आणि खाली 8. एक्सच्या ऐवजी आपण काय रिप्लेस केलं इथं? एक्सच्या कॉन्स्टंटच्या इथं जसे एक्स वाय होते आपण इथं एक्स रिप्लेस करून काय लिहिलं? एक्स रिप्लेस करून कॉन्स्टंट टाकले. एक्स रिप्लेस करून कॉन्स्टंट टाकले. जे मी कलरफुल मध्ये लिहितोय ते तुम्हाला वहीत लिहिण्याची गरज नाहीये. तुम्हाला समजून घेण्यासाठी लिहू शकता.
पण परीक्षेच्या वेळेस असं लिहायचं नाहीये. मी हे समजून सांगण्यासाठी तसं लिहितोय. 4 पंचे 20. मी आता डायरेक्ट नाही लिहित. 4 × 5 मध्ये चिन्ह मायनस, मायनस चिन्ह कशाचं आहे? मायनस चिन्ह डिटर्मिनंटचं आहे. डिटर्मिनंट सोडवता नाही आला तर आपल्याला पुढे काहीच जमणार नाही. 3 × 8. आता इथे जर पाहिलं 4 पंचे 20 मायनस 8 3 24 म्हणजे माझे फायनल आन्सर येणार 4. आता ज्यांना कुणाला चूक कळली असेल कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्यांना कळली नसेल तर त्यांनी परत लक्ष द्या. 20 - 24 इथं विरुद्ध चिन्हांची वजाबाकी होते. ॲब्सोल्युटली राईट. पण इथं मोठ्या संख्येचं इथं चिन्ह आहे. तर मोठी संख्या 24 होती. त्याचं चिन्ह मायनस होतं. मग मी इथं -4 केलं. आता -4 केल्यानंतर मी ह्याला नंबर 3 आणि ह्याला नंबर 4 म्हणला. आणि इथं काय लिहिणार? इथं येणार dx ही व्हॅल्यू कशाची आली? dx ची. ही व्हॅल्यू कशाची आली? d ची. आता पुढं आपण dy ची व्हॅल्यू काढायची. dy ची व्हॅल्यू काय येणार? dy ची व्हॅल्यू येणार 4, 6. आता y रिप्लेस होऊन काय होणार? y रिप्लेस होऊन इथं आपण करणार y रिप्लेस होणार कॉन्स्टंटने. कॉन्स्टंट होते 4 and 8. मग आपण इथं लिहिलं 4 and 8 आणि मी पुढे गेलो. नंतर 4 × 8 मध्ये चिन्ह मायनस, मायनस चिन्ह डिटर्मिनंट सोडवायचं आणि त्याच्यानंतर 4 × 6 नंतर 8 8 × 7 = 32. 32 वजा 6 = 24 म्हणजेच काय येणार? 32 8 आणि 8 आणि 4 12 म्हणजे हे 12 आलं. ह्याला आपण नंबर 5 म्हणलं. हे नंबर 5 आलं. 32 वजा 24 दॅट इज 32 24 म्हणजेच 6 2 8 इथं फायनल आन्सर आलं 8. आता आपल्याला कळते dx dy सगळ्या व्हॅल्यू आल्या. ही व्हॅल्यू dy ची आली आणि आता आपल्याला काय करायचं बाय क्रॅमर्स रूल. आपण काय म्हणणार? बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने आपल्याला x = dx by x = dx by d. dx ची व्हॅल्यू किती होती? dx ची व्हॅल्यू होती -4 आणि ह्याची व्हॅल्यू किती होती? d ची व्हॅल्यू होती अपॉन 2. म्हणजेच काय येणार? बे 1 के बे आणि बे 2 4 म्हणजेच आपलं फायनल आलं आलं -2. x = -2. इथे चिन्हांची गल्लत होते. परत एकदा मी सारखं चिन्हांवर फोकस करतोय. तर त्यामुळे तुम्ही लक्ष द्या सोडवताना. x ची व्हॅल्यू आली आपली -2. तसेच y = dy by d म्हणजेच dy ची व्हॅल्यू किती होती? 8 अपॉन d ची व्हॅल्यू होती 2 म्हणजेच बे 8 म्हणजे आपली फायनल व्हॅल्यू आली 4 म्हणजे y ची व्हॅल्यू आली 4 आणि आपलं फायनल आन्सर आलं xy = -2 4 आणि इथं आपण कारण देणार याला फ्रॉम 3 and 4 आणि इथं लिहिणार फ्रॉम 3 and 5 आणि हे आपलं फायनल आन्सर आलं. मला वाटते क्रॅमर्स मेथड तुम्हाला समजली असेल. अगदी सोपी मेथड आहे. येत्या काळात आपण अवघड एक्झाम्पल पण पाहू. आता जे थर्ड एक्झाम्पल आहे ते जे की तुम्हाला इथं दिसत असेल स्क्रीनवर. थर्ड एक्झाम्पल आणि फर्स्ट एक्झाम्पल जास्त काही फरक नाहीये. मी थर्ड एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय. तर तसंच फोर्थ एक्झाम्पल आहे. फोर्थ एक्झाम्पलमध्ये बाकी काही नाही. इथे जेव्हा निगेटिव्ह साईन येतं त्याचा फरक पडतो आणि फिफ्थ एक्झाम्पल पण काही फरक नाहीये. पण फिफ्थ एक्झाम्पल पण थोडंसं नॉर्मल दिसत असलं तरी त्याचे कॉन्स्टंटमध्ये 54 आणि 20 आहेत. ह्या व्हॅल्यू आहेत. तर आपण काय करू? हे एक्झाम्पल सोडवायला घेऊ. जसं की आपण इथं पाहिलं की एक्झाम्पल नंबर 4 आपण एक्झाम्पल नंबर 4 जर पाहिलं एक्झाम्पल नंबर 4 आपण एक्झाम्पल 4 मध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल आपल्या जनरल फॉर्ममध्ये म्हणजे 6x - 4y = -12 ह्याला आपण एक नंबर म्हणलं. त्याच्यानंतर 8x - 3y = -2 ह्याला आपण 2 नंबर म्हणलं. आपल्या जनरल फॉर्ममध्ये म्हणजे आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज आहे का? अजिबात नाही. मग नंतर आपण पुढची स्टेप काय करणार? ॲब्सोल्युटली राईट. d काढणार. d काय येणार? d येणार x चे कॉन्स्टंट पहिल्यांदा 6 8 नंतर y चे कॉन्स्टंट येणार 4 3. आता ज्यांना कुणाला मी काय चूक केली ते कळले असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. इथं मी चिन्ह द्यायला विसरलो. दोन्हीकडे मला मायनस चिन्ह द्यायचं. आता त्याच्यानंतर मी d कसं सोडवणार? 3 × -3 मध्ये चिन्ह मायनस, मायनस चिन्ह कशाचं आहे? हे डिटर्मिनंटचं आहे. -4 × 8. आता मी काय केलं हे जे कळलं असेल कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढचा साहित्रिक 18 पण इथं मोठ्या म्हणजे विरुद्ध चिन्हांची वजाबाकी म्हणजेच मायनसचं चिन्ह. मग नंतर मध्ये मायनस नंतर 8 ×
32 32 पण 32ला चिन्ह कोणतं मायनस का 4ला मायनस चिन्ह आहे म्हणजे इथं -32 म्हणजे इथं येणार -18 समान चिन्ह मायनस मायनस हे मायनस आणि हे मायनस 32चं मायनस आणि हे मायनस 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 होणार प्लस प्लस 32 म्हणजेच काय येणार 32 मायनस 18 32 मायनस 18 केलं तर आपल्याला येईल 440 एम आय राईट 8 आणि 4 12 बरोबर आहे म्हणजे 14 उत्तर आलं डी ची व्हॅल्यू आली 14 त्याला आपण नंबर 3 म्हणलंस त्याच्यानंतर आपण काय करणार dx काढणार dx कसं काढणार dx इज इक्वल टू आपण x चे कॉन्स्टंट बदलणार y चे कॉन्स्टंट आहे तसेच x चे कॉन्स्टंट बदलून काय लिहिणार दुसरे कॉन्स्टंट -12 -2 -2 आता इथं मायनस चिन्ह जेव्हा येतात तेव्हा आपल्याला थोडीशी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि नीट सोडवायला पाहिजे तसंच -12 इंटू -3 त्याच्यानंतर मायनस चिन्ह काय असतं डिटर्मिनंटचं त्याच्यानंतर -4 इंटू -2 आता जी फायनल आन्सर आहे 12-36 आता इथं मायनस मायनस समान चिन्हांची बेरीज म्हणजे 36ला प्लस होणार मायनस चिन्ह मधलं नंतर 4 दुने 8 समान चिन्हांची बेरीज म्हणजे तिथं पण काय बदल होणार आहे का नाही म्हणजेच फायनल आन्सर येणार 36 - 8 केल्यानंतर आपल्या इथे आन्सर 28 म्हणजे ह्याला येणार नंबर 5 या व्हॅल्यू आली आपली dx ची तसंच आपण dy ची व्हॅल्यू काढणार आता dy ची जेव्हा व्हॅल्यू काढायची तेव्हा आपण काय करणार y चे कॉन्स्टंट बदलणार x चे कॉन्स्टंट सेम x चे कॉन्स्टंट होते 6 8 मी काय केलं 6 8 केलं नंतर आपल्याला y च्या कॉन्स्टंटच्या ऐवजी मेन कॉन्स्टंट म्हणजे 12 -2 लिहायचंय -12 -2 लिहिलं त्याच्यानंतर आपल्याला डिटर्मिनंट कसं सोडवायचा 6 इंटू -2 मध्ये चिन्ह मायनस डिटर्मिनंटचं त्याच्यानंतर -12 इंटू 8 साईदुने 12 पण विरुद्ध चिन्हांची वजाबाकी म्हणजेच -12 आणि मध्ये मायनस चिन्ह त्याच्यानंतर 12 96 आणि मायनस चिन्ह म्हणजेच काय येणार -12 प्लस 96 म्हणजेच काय येणार 96 -12 96 -12 किती येणार आहे 4 and 8 84 एम आय राईट म्हणजेच इथे येणार 4 आणि 5 आणि इक्वेशन नंबर 6 1 2 3 इथं 4 5 इक्वेशन नंबर 4 आणि ही इक्वेशन नंबर 5 इक्वेशन नंबर 5 मध्ये आपल्याला dy ची व्हॅल्यू मिळाली आता पुढचं क्रॅमर्स रूल तर आपल्याला माहितीच आहे बाय आपण लिहिणार बाय क्रॅमर्स रूल बाय क्रॅमर्स रूल आपण काय लिहिणार क्रॅमर्स रूल नुसार आपल्याला माहिती आहे x इज इक्वल टू dx बाय d इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती होती dx ची व्हॅल्यू होती 28 बाय d ची व्हॅल्यू होती 14 14 दुने 28 म्हणजे म्हणजे 2 व्हॅल्यू आली x इज इक्वल टू 2 तसंच आपण क्रॅमर्स रूलने y इज इक्वल टू काय म्हणू शकतो dy बाय d dy ची व्हॅल्यू किती होती dy ची व्हॅल्यू होती 84 आणि 14 आता इथं जर 14चा फाडा येत नसेल कुणाला तर आपण पहिल्यांदा काय करू 2 ने भाग घालू बेचोक 8 बेजोनी 4 मग नंतर बेसात 14 आता आपल्याला माहिती आहे 7 8 56 6 सकून 42 7 5 35 6 सकून 42 म्हणजे आन्सर आलं 6 म्हणजेच y इज इक्वल टू 6 आपल्याला कळलं की x आणि y ची व्हॅल्यू आली मग आपली फायनल व्हॅल्यू xy इज इक्वल टू काय येणार x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 6 हे आपलं फायनल आन्सर आलं तसंच जर आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं एक्झाम्पल नंबर 5 मध्ये पण जास्त काय करायची आपल्याला गरज नाही फक्त याच्यात कॅल्क्युलेशन थोडे मोठे येणार आहेत आपण हे सोडवून पाहू थोडंसं जर अवघड वाटत असेल तर एक्झाम्पल नंबर 5 आणि आपण सोडवायला सुरुवात करू आता इथे करतोय आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय डी काढायचंय डिटर्मिनंट मध्ये काय येणार पहिले एक्स चे कॉन्स्टंट आता इथं एक्स चे कॉन्स्टंट लिहितो आपण आता इथं व्हेरिएबलचे ह्यांनी फक्त नावं बदलले इथं पहिल्यांदा काय लिहिलं त्यांनी पहिल्या व्हेरिएबलचं नाव एम दिले आणि दुसऱ्या व्हेरिएबलचं नाव एन दिले आपल्याला काय फरक पडतो का आपल्याला काहीच फरक पडला नाही पाहिजे याचा आपल्याला पाहिजे काय ही जनरल फॉर्म मध्ये आहे का ही जनरल फॉर्म मध्ये आहे कॉन्स्टंट एका साईडला आहे म्हणजेच इक्वल टू साईनच्या पलीकडे ही जनरल फॉर्म मध्ये आहे संपला विषय 2 व्हेरिएबल इकडे पाहिजेत प्लस मध्ये आणि नंतर इथं कॉन्स्टंट पाहिजे कॉन्स्टंट आहे इथं पण 2 व्हेरिएबल पाहिजे पलीकडच्या साईडला कॉन्स्टंट पाहिजे संपला विषय तर एवढं जर येत असेल तर आपण डायरेक्टच डिटर्मिनंट काढायला घ्यायचा जसं की आता इथं व्हेरिएबलचं नाव बदलणार आहे त्यात बाकीचं काय बदलणार आहे का काहीच नाही व्हेरिएबल एमचं कोणते होते 4 दुसऱ्याचं किती होतं 3 पहिले आपण एक स्टेप करून घेऊ की आपण इक्वेशन नाही लिहिले म्हणजेच आपण इथे लिहिणार 4n + 6n
इज इक्वल टू 54 त्याला आपण 1 नंबर म्हणणार. नंतर 3m प्लस 2n इज इक्वल टू 28 ह्याला आपण 2 नंबर म्हणणार. मग नंतर आपला डिटर्मिनंट d इज इक्वल टू काय येणार 4 3 m चे कॉन्स्टंट नंतर n चे कॉन्स्टंट 6 2 नंतर आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 4 × 2 मायनस 6 × 3 4 × 2 4 दुने 8 वजा 6 18 म्हणजेच आपलं फायनल आन्सर येणार -10 इथं मायनस चिन्हाचं गोळ होऊ शकतो तर लक्षात ठेवा. मग नंतर ह्याला आपण 3 नंबर म्हणणार. 3 नंबर म्हणल्यानंतर आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची. आता इथं dx च्या व्हॅल्यूच्या ऐवजी आता इथं आपल्याला dm ची व्हॅल्यू काढायची. कॉन्स्टंटचे व्हेरिएबलचं नाव चेंज झाली इथं mचं चेंज करायचं 62 mचं काय चेंज करणार आपण 54 and 28 54 and 28 म्हणजे तिथे येणार 54 × 2 मायनस 6 × 28 आता 54 × 2 108 मायनस 6 8 48 आणि 6 दुने 12 16 168 मायनस 108 म्हणजे येणार आन्सर 60 पण मायनस साइन येणार कारण की 168 त्याच्यापेक्षा मोठा आहे. 4 दुने 8 5 दुने 10 बरोबर आहे. म्हणजे आपलं इथे येणार dm इज इक्वल टू dm ची व्हॅल्यू आली -60 ह्याला आपण नंबर 4 म्हणलं. तसंच dm ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण dn ची व्हॅल्यू काढणार. dn च्या व्हॅल्यू मध्ये काय चेंज होणार 4 and 3 आणि इथं 54 and 28 ज्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला जसं की इथं n ची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपण n चा कॉलम चेंज करणार आणि बाकीचं आहे तसंच ठेवणार. n चा कॉलम चेंज करून आपण तिथं काय रिप्लेस करणार तिथं रिप्लेस करणार कॉन्स्टंट म्हणजेच आपण इथं लिहिणार 4 × 28 मायनस 54 × 3 म्हणजे 4 × 28 कसं 8 चौक 32 4 दुने 8 आणि 3 11 112 वजा 4 3 12 2 1 5 3 15 1 16 162 मायनस 162 मायनस 112 162 मायनस 112 म्हणजे इथे येणार 05 म्हणजेच 50 आन्सर येणार. पण 50 आन्सर आले ते जर कुणाला कळलं असेल मी इथं काय चुकवले तर कॉंग्रॅच्युलेशन इथं मी चिन्ह चुकवले. काय चुकवले का कारण की 162 हे 112 पेक्षा मोठे आहेत त्यामुळे आपण इथं मायनस चिन्ह येणार आणि ह्याला नंबर 5 म्हणणार आपण. हे येणार नंबर 5 आणि ह्याची व्हॅल्यू येणार dn ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता आपल्याला बाय क्रॅमर्स रूल आपण म्हणू शकतो बाय क्रॅमर्स रूल काय म्हणू शकतो की m इज इक्वल टू dm बाय d. dm ची व्हॅल्यू होती -60 आणि d ची व्हॅल्यू आय थिंक 10 होती. d ची व्हॅल्यू -10 आहे. मायनस मायनस कॅन्सल होणार आणि आपल्याला माहिती आहे 10 60 म्हणजेच इथे m ची व्हॅल्यू येणार 6 m ची व्हॅल्यू 6 आली. तसंच आपण dn ची पण व्हॅल्यू काढून घेणार. n ची व्हॅल्यू काढून घेणार. n इज इक्वल टू dn बाय d. dn ची व्हॅल्यू आली ते -50 d ची व्हॅल्यू आहे -10 म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार 5 आणि मायनस मायनस कॅन्सल होणार आणि n इज इक्वल टू 5 आपल्याला फायनल आन्सर आलं m, n इक्वल टू 6 and 5 हे आपलं फायनल आन्सर आलं. आता जे फायनल एक्झाम्पल आहे त्याच्यात फक्त फ्रॅक्शन कशी सोडवायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी किंवा फ्रॅक्शन कसे सोडवायचे ते समजलं पाहिजे किंवा तुम्हाला हे जनरल फॉर्ममध्ये करता आलं पाहिजे. तर आपण हे एक्झाम्पल सोडवायला घेऊन एक्झाम्पल नंबर 6 जर आपण पाहिलं सोप्पं एक्झाम्पल आहे पण बरेच जण असे मोठे एक्झाम्पल किंवा वेगळे एक्झाम्पल पाहून घाबरायचं कारण नाहीये. आपल्याला पाहिजे आपले बेसिक्सचे आपण स्टेप्स वापरल्या त्या स्टेप आपण नीट वापरल्यात का किंवा आपले कॅल्क्युलेशन मध्ये काय चूक झाली का तेवढंच पाहिजे. आता पहिले इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आहे मी आहे तसं लिहून देतो 2x + 3y = 2 ह्याला मी 1 नंबर देतो. दुसरं इक्वेशन मला दिसतंय की जे आपल्या जनरल फॉर्म मध्ये नाहीये. म्हणजे आपल्याला जसं खरं तर ते जनरल फॉर्म मध्ये आहे पण आपल्याला जसं दिसतं त्या पद्धतीने नाही. आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण करून घेऊ. आता आपल्याला कळतंय x डिवाइड बाय काय नाही म्हणजे x डिवाइड बाय 1 असणार आहे. मी तो वेगळा कलर वापरतो x डिवाइड बाय 1. आता x डिवाइड बाय 1 असणार आहे. इथं दोघांच्या मध्ये साइन कोणतं आहे? त्या दोघांच्या मध्ये साइन आहे निगेटिव्ह.
निगेटिव्ह साईन आहे म्हणजे बेस कॉमन पाहिजे. बेस कॉमन पाहिजे. इथं 1 आहे, इथं 2 आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजेच 2 इंटू एक्स मायनस वाय इंटू 1 अपॉन 2 इंटू 1 इज इक्वल टू इथेच लिहायचं इज इक्वल टू 1/2. आता इथं आपल्याला कळतंय 2x मायनस वाय अपॉन 2 इज इक्वल टू 1/2. इथं 2 ला 2 कॅन्सल होतं. कसं काय कॅन्सल होतं? इकडं कळेल आपल्याला 2x मायनस वाय इज इक्वल टू 2/2. म्हणजे जिथं येणार आहे 2 ला 2 कॅन्सल होणार आणि 1 येणार. मी जागेवरच कॅन्सल केला. इथंच 2x मायनस वाय इज इक्वल टू 1 आलं. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलं. आता हे 2 इक्वेशन सोडवायचं. मला वाटते अगदीच तुमच्या उजव्या हाताचा मळ असला पाहिजे. आता मी हे पुढं करत बसणार नाहीये. मला वाटते तुम्हाला क्रॅमर्स मेथड म्हणजेच डिटर्मिनंट मेथडने 2 सायमल्टेनियस इक्वेशन कसे सोडवायचे ते कळलं असेल. 2 सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच काय? लिनिअर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. लिनिअर इक्वेशन का? कारण की लिनिअर इक्वेशन म्हणजेच त्या इक्वेशनचा जो फायनल ग्राफ येतो, त्या ग्राफ किंवा डायग्राम येते, ती एक लिनिअर लाईन असते. तर ती लाईन कशी पण असू शकते. जसे की आपण ग्राफ पेपरवर सोडून पाहिलंच कशा लाईन येतात. तर ते कळलंच असेल. डिटर्मिनंट सोडवणं ज्याला जमलं त्याला क्रॅमर्स मेथड अगदी सोपी वाटेल आणि हे तुमचे हातचे मार्क तुम्ही जाऊन देऊ नका असं मला वाटतं. तर आजच्या लेक्चर पुरतं एवढंच होतं. पुढे पुढे येणाऱ्या प्रत्येक कंटेंटसाठी प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमच्या टीमला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तर नवीन कंटेंट घेऊन येऊया परत. भेटूया लवकरच. थँक यू.